विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आमदार साहेब, राज्याचे मुख्यमंत्री प्रचार दौऱ्यासाठी येत आहेत, तर त्या अनुषंगाने आपण काय सांगाल? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि जोरदार वातावरण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून 100 नगरसेवक आत्ताच बिनविरोध झालेले आहेत. काही आमच्या मराठवाड्यामध्ये एक संपूर्ण नगराध्यक्ष उमेदवार सकट सगळ्याचे सगळे पॅनल बिनविरोध झाले. महाराष्ट्र इतिहासामध्ये 40 वर्षामध्ये पहिल्यांदा असं घडते. आज मोदी साहेबांचं विकसित भारत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं विकसित महाराष्ट्र या धर्तीवरती विकासाच्या मुद्द्यावरती अतिशय प्रचंड प्रमाणात बहुमत या विधानसभेला मिळालेलं आहे. त्या धर्तीवरती सगळ्या निवडणुका त्याच ताकदीने पक्षाने सर्व अंगावर घेतलेल्या आहेत आणि जोराने विकासाच्या जोरावरती आणि कामाच्या जोरावरती ह्या निवडणुका जिंकण्याचा त्यांनी चंग बांधलाय अशी लक्षणं समोर येतात. आणि आज त्या धर्तीवरती आमच्या राज्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्या धर्तीवरती चंदगड विधानसभा क्षेत्रातल्या सगळ्या निवडणुका महत्त्वाच्या, अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि जिल्ह्यामधली संपूर्ण जिल्ह्याचं आणि महाराष्ट्र लक्ष लागून राहिलेली चंदगड विधानसभा आहे. आणि ह्या निवडणुकी संदर्भात म्हणजे आज नगरपंचायत निवडणूक आहेत, चंदगड आहे, गडिंग्लज आहे, आजरा आहे, तसेच जिल्ह्याच्या सगळ्या नगरपंचायतच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समितीचे आहेत आणि झडपीचे जिल्हा परिषद निवडणुका आहेत. ह्या निवडणुका लक्षात ठेवून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हा प्रचारचा 30 रोजी दुपारी 12:30-1च्या दरम्यान त्यांचं आगमन होईल आणि प्रचारच्या सांगता हे आपल्या तालुक्यातून होत आहे. मग या सभेसाठी पूर्ण महाराष्ट्र लक्ष लागून आहे. भाऊ, या प्रचाराच्या निमित्तानं नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांना हात घातला जाणार आहे? कारण गडिंग्लज, आजरा, त्याचबरोबर चंदगड तिन्ही नगर पंचायती आणि नगरपालिकेच्या या ठिकाणी प्रचाराचा सांगता या ठिकाणी होते. तर त्या अनुषंगाने कुठल्या मुद्द्यांना या ठिकाणी हात घातला जाईल आणि फडणवीस साहेबांच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? मला देवेंद्र फडणवीस साहेबांचं यायचं आणि दुसरं अजूनही कारण महत्त्वाचं आहे की साहेबांचं कुलदैवत हे आमच्या चंदगड भागामध्ये आहे. देव परमेश्वर नरसिंह मंदिर तिथे. आणि त्यावेळेला साहेबांनी बोलले होते मी पुन्हा येईन आणि मी त्यांना आठवण करून दिली. साहेब म्हटलं पुन्हा येणं शब्द दिला, लोक ज्यांनी वाट बघत आहेत. आणि साहेबांनी म्हटले होते की पुन्हा मी येईन. आणि माझ्या दहीहंडीमध्ये साहेबांनी म्हटलं होतं की चंदगडमधून शिवाजी पाटलांना भरघोस मताने आशीर्वाद द्या, मी त्यांच्या सोबत आहोत, मी त्यांच्या सोबत आहे असं जनतेला आवाहन केलं होतं. दहीहंडीला स्वामी प्रतिष्ठा दहीहंडीमध्ये आवाहन केल्यानंतर ते शब्द साहेबांचा आजपर्यंत तुम्हाला सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, जे शब्द देतात ते तेवढा पाळतात 100%. आणि तेवढं जनतेचे आभार मानायला माझ्या ज्या जय जवान जय सैनिक बांधव, ज्या माझ्या महिला, सर्व माझ्या भगिनी, माता भगिनी, माझे सर्व शेतकरी बांधव आणि ज्या जनतेने 2019चा पराभव विसरून आज मला 85,000चं मतं निवडून आणले, त्या जनतेचे आभार मानण्यासाठी आज मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा आज ते येत आहे. भाऊ, आता गडिंग्लज नगरपालिका राहू द्या किंवा चंदगड राहू द्या, या ठिकाणी भाजपची युतीमध्ये असलेल्या NCP राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक चालू आहे. तर त्या अनुषंगाने विरोधकांच्याकडून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर मुख्यमंत्री खास त्यांच्यासाठी येत आहेत असा प्रचार त्यांनी सुरू केला आहे, तर त्याला काय काउंटर करावं? बघा, आता त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे राहिले नाही आणि मुद्दे राहिले म्हणजे त्याला कारण काय झालं. आज आमचे राजेश पाटील साहेबांच्या घराण्यात म्हटलं तर बाबा ते आमदार झाले, त्यांची इच्छा जनतेने पूर्ण केली. त्यानंतर त्यांच्या वडिलांना 2 वेळा आमदारकी पद दिलं जनतेने. त्यानंतर त्यांच्या सासऱ्याला 2 का 3 वेळा खासदारकी पद दिलं. त्यांच्या मेवण्याला खासदार केलं. अजून त्यांची इच्छा संपलेली दिसत नाही. तर चंदगडचा विकास त्यांनी दूरदिशा करून टाकली. आणि दुसरा एक विचार, आमच्या नंदाताई, आमच्या भगिनी, आज त्या पण त्यांच्या आईसाहेबांना आमदारकी दिली, वडिलांना खूप मोठं महाराष्ट्राचं सर्वोच्च पद दिलं, विधानसभेचे अध्यक्ष होते. तर आपल्याला ह्या लोकांना, एवढ्या उच्च शिक्षित, एवढ्या बुद्धिजीवींना, एवढ्या मोठ्या लोकांना
चंदगड विधानसभेचा विकास करायला कुणी थांबवलं मला माहीत नाही. तर त्यांच्या माध्यमातून जर हा विकास ची गंगा त्यांनी जर अंगावर घेतली असती तर खूप अतिशय आनंद झाला असता. आज चांगले हॉस्पिटल आणले असते, चांगले मेडिकल कॉलेज आणले असते, चांगले MBBS कॉलेज आणले असते, चांगल्या नर्सिंग कॉलेज आणले असते, आज चांगली इंडस्ट्रियल हब आणली असती आणि आज पर्यटनच्या बाबतीत चंदगड, आजरा आणि आमचा पारगड हे विषय भरून भरलेले आहेत. हा विकास साधला असता. त्यांनी का नाही केलं? जनतेने त्यांचं त्यांना जागा दाखवून दिलेत. आता पुन्हा ह्या नगरपंचायतच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी ही कधी वेगळी नव्हती. या चंदगड नगरपंचायतच्या निवडणुकी संदर्भात दोघं कुटुंब एकत्र आलेत. त्याचबरोबर कधी नव्हे ते हे मावळे बच्चे एकत्र आलेत. आणि सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट ह्या 10 वर्ष राजकारणामध्ये राजेश पाटील कधी चंदगडला स्थायिक नव्हते. याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये आडकुला निवडणुकीपुरते आले होते 1 महिन्यासाठी. तर आता चंदगडमध्ये तारीख 2 पर्यंत वास्तव करतील, नंतर त्यांचं बेळगावला वास्तव परत चंदगडकडे वापस पाठवून देतील आणि नागपूरच्या आमच्या ताई 2 तारखेचं तिकीट बुकिंग आहे ते परत जातील असं मी विधानसभेच्या वेळेला विश्वासाने सांगितलं होतं. आणि त्यांना काय असतात लोकांच्या अपेक्षा माहिती आहेत. आज त्यांच्याकडे द्यायसाठी काही नाही आहे आणि राजेश पाटलांना करायसाठी चंदगडच्या जनतेने खूप मोठ्या विश्वासाने निवडून दिलं होतं. आणि काही असू दे, अडीचचा फरक होता कारण विजय महत्वाचा होता. ते जिंकले आणि त्यांनी जो त्यांची सत्ता होती, अजित पवार साहेब सातत्याने सत्तेमध्ये होते, तर त्यांनी चंदगडचा विकास का नाही केला मला माहीत नाही. आणि कुठंच त्यांनी अजून पण आणले नाही. त्यांच्याकडे जो कारखाना दौलत होता तो पण त्यांनी बंद पडला आणि कारखान्या संदर्भात तुमच्या समोर होता. आज फक्त प्रचाराची विकासाच्या मुद्द्यावरती बोलून सोडून दुसरं काहीतरी वाघ आहे, वाघाची नक्कल गेली, डरकाळ्या बंद झाल्या, काय भावना करता? विकासाच्या मुद्द्यावरती बोला. तुम्ही राजेश पाटला आवाहन करा, नंदाकर आवाहन करा, माझ्यासमोर बाईटला समोर वंटून बसा आणि बाकीच्या गोष्टी कुठल्या थातूर मातूर बोलण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावरती बोला. आपण एकत्र राहून विकास साधण्यासाठी एकत्र आपण आणि एकदा चांगला विचार जाऊ शकतो. खरं आजच्या प्रचाराची दुमडी काय? दहशतशाही, गुंडाशाही, दडपशाही आणि काय अजून काहीतरी अशा गोष्टी आहेत. आपल्याला जनतेला माहिती आहे चंदगडमध्ये मी पाय ठेवल्यानंतर किती आनंदाने गोविंदाने आपलं सर्व कुटुंब सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यामधून सर्व जनता सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकदा आनंदाने आम्ही सोबत राहतोय, काम करतोय आणि विकासाच्या गोष्टी आहेत. आज मी विकासाच्या गोष्टी का बोलतो आणि हा विषय आपण मांडला त्यावर सांगतो. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या जनतेने विश्वासाने आपल्याला निवडून दिलं, आशीर्वाद दिला, त्यांच्या म्हणण्याला होला का अरे नाही म्हटलं, होला हो म्हटलं आणि विश्वास दिल्यामुळे जनतेचे आभार मानण्यासाठी, त्या 9 तरुणांचे आभार मानण्यासाठी, त्या माझ्या माय माऊलीचे आभार मानण्यासाठी आज जय जवान किसान जय जवान जय किसान माध्यमातून हा मेळावा अख्ख्या देशाने पाहिला, त्यांचा आभार मानण्यासाठी आणि जनतेचे गोरगरीब जनतेचे आभार मानण्यासाठी आशीर्वाद घ्यायसाठी आले आणि आपल्याला विकास त्यांच्या माध्यमातून हा चंदगड नगरपंचायतच्या नगराध्यक्ष म्हणून मागच्या वेळेला ही नगरपंचायत देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर करून दिली. हे लोक विसरले आणि आज तीच नगरपंचायतमध्ये 5,000 दिल्यानंतर ही राजेश पाटील साहेबांची सत्ता होती आणि त्यांनी का नाही विकास केला माहित नाही. 55 करोडचा विकास म्हणतात ते ठीक आहे, 55 करोड तर एका वर्षात मी 193 करोड आणून दिले. गटर, संडास बाथरूम गटरची अंडरग्राउंड पाईपलाईन 82 करोड रुपये, 56 करोड रुपये लटकत्या वायर, 56 करोड अंडरग्राउंड, जांभळे धरणातून 24 करोडची जलपाणी योजना, शुद्ध पाणी घर घर आपण ह्या केले. 15 करोडची समाज कल्याण खात्यातून आपला वसतिगृह, 2.5 करोड रुपये देवरवणाच्या भक्ती निवास, 1 करोड नमो उद्यान, 2 करोड रुपये मुस्लिम बांधवांच्या मशानभूमीसाठी तिथून जे 30 वर्षापासून प्रबलित प्रश्न होता त्यासाठी 2 करोड, त्या अंगणासाठी 2.5 करोड आमदार फंडातून आपण जाहीर करतोय. 15 करोड रुपये, 15 करोड रुपये प्रत्येक वार्डाचा विकास व्हावा म्हणून 15 करोड रुपये. किती करोड? 15. तर का म्हटलं या नगराध्यक्षाने विचारा, जे भाजपचे आमचे 6 आमदार जे 6 नगरसेवक निवडून आले त्याला कधी 10,000 रुपयाचा निधी दिला का? काय करणार? आणि त्यांच्याकडे कुठून निधी तरी आणणार कुठून ते लोक? आणि म्हणतात की तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडेच आहे. तर त्याची तिजोरी चावी तुमची असली तर तिजोरीचं ते गेट आहे ते आमच्या साहेबांकडे, तिजोरी चावी आतमध्ये दरवाजाचे गेट आमच्या साहेबांकडे, मुख्यमंत्री साहेबांकडे.
पण तिजोरी चावी असून काय फायदा नाही. ते मेन गेट उघडलं तर तिजोरी चावी उघडते, त्या जनतेला माहिती आहे. भाऊ आता गोव्याचे मुख्यमंत्री पण इथे येऊन गेले, तर 2 मुख्यमंत्री आणताय असा एक आरोप ते करतायत तुमच्यावर. गोवा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोद सावंत साहेब माझ्या विधानसभेकडे आले. चांगलं लोकांना त्यांनी आवाहन केलं. त्यांच्या आव्हानाला मान देऊन सर्वच गोवेकरांचे आमचे कामगार बंधू कुटुंबांनी इथं आले, मतदान झालं, चांगला आशीर्वाद दिला. आणि आज योगायोगाने ज्योतिबाच्या देवस्थानला देवाला गेले होते. येतेवेळी माझा पूर्ण ती चर्चा झाली. मला विचारलं मुंबईला ती कुठे गावी आल्यानंतर म्हटलं, मी त्याला निरोप दिला होता मला भेटायचं सर, तर मला म्हटलं मी गावीच येतोय, त्याच रोटी चालू तिथे भेटा, वेळ मागितली होती. आणि ही भेट यासाठी होती की आपण कोलिक रस्ता हा 21 करोड रुपये हा मंजूर काढल्यानंतर कोलिकपासून पुढे जाणारा रस्ता गोव्याशी जोडला जावा, त्यांचे हात येते. आणि इथून त्या धर्तीवरती आमची काँग्रेसची आमच्या मंत्रीताई त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी बेळगावच्या हातीमध्ये रस्ते बनवून घ्यायचे होते. हा विषय होता. आज पारगड रस्ता होतो. आज मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने 23,000 करोडचा रस्ता नागपूर टू गोवा हा आपल्या चंदगडमधून जातोय. आज 7,450 करोडचा विकास निधी आज कानूर भागामध्ये आलाय, 2600 नोकऱ्या दिले. त्याचबरोबर आज केंद्र शासनाची एक 10,000 कामगारांसाठी एक नवीन योजना आमच्या MIDC मध्ये आणायची आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून आयुष्यमान हॉस्पिटल जेणेकरून 10 रुपयामध्ये आयुर्वेदिक उपचार होतील, 10 रुपयामध्ये डिलिव्हरी होतील, 10 रुपयामध्ये मोठमोठे ऑपरेशन होतील, 10 रुपयामध्ये कॅन्सरचे पेशंट होतील. असं 300-400 डॉक्टरांचा हा स्टॉप असेल. आणि तिथे रोजगार कमीत कमी 500च्या वरती रोजगार आपल्याला चंदगड नगरीमध्ये भेटून जाईल. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून त्यावेळेला तुमच्याकडे ते आली आणि दूध दर ठरवावा असं देखील त्यांनी तुम्हाला विनंती केली. त्यानंतर तुम्ही कारखाना संस्थापनाला घेऊन 3400 रुपये दर जाहीर केला होता. आणि त्यानंतर राजशक्तीचं आंदोलन उलन कारखान्यानं झालं आणि त्यामध्ये सुधारणा करून उलन कारखान्यात 3500 रुपये दर जाहीर केला. त्यानंतर तुमच्यावर आरोप झाले की शेतकऱ्यांच्या कैवारी आमदार साहेब नुकसान करतायत. मग त्यानंतर तुम्ही काय भूमिका घेतला का कारखान्या संदर्भात? पहिला सर्वप्रथम पत्रकार बांधवांना विनंती करतो, तुमची भावना स्वच्छ झाली पाहिजे माझ्याप्रती. शेतकऱ्यांचा आरोप कधी माझ्यावरती होत नाही. मी एक भूमिपुत्र आहे, शेतकऱ्यांचाच मुलगा आहे. माझ्या घरात आज पण शेतीवाडीच्या जीवावरती आमचं कुटुंब चालते. माझं व्यक्तिगत कुटुंब खाऊ देऊन मी सुखी आहे. खरं शेतकऱ्यांच्या भावना दुखवतील कसं असं कधी माझ्या जीवनात होणार नाही. मी प्रत्येक कारखान्याचे दर वेगवेगळे होते आणि तर 3100 रेट होता आणि वाढीव रेट मी 3400 रुपये केला. आणि सर्व कारखान्यांना विनंती केली की तुमच्या कारखान्यामधलं जे काय असेल ते एकत्र धरा. चंदगड विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वांचा समान रेट पाहिजे आणि सर्व शेतकरी बांधवांना समान मान सन्मान भेटला पाहिजे, रेट एकच व्हायला पाहिजे. हे मागणं त्यांनी मान्य केली. त्यानंतर आदरणीय राजू शेट्टी साहेब हे आले, हे मान्य करतो मी. तर त्यावेळेला त्या ओलम शुगर कारखान्यांचं माझं 2 दिवस बोलणं होतं. त्यांच्या सिंगापूर मॅनेजमेंटशी बोललो, दिल्ली मॅनेजमेंटशी बोललो आणि मला त्यांनी सांगितलं की भाऊ आमचा कारखाना हा टोटली 90% कारखाना हा आमच्या कर्नाटकच्या सरकारच्या अवलंबून असतो. कर्नाटक हद्दीमधला ऊस हा 90% आमच्या ओलम शुगर फॅक्टरी येतोय. आणि आम्हाला त्यांनी रस्ते कर्नाटकचे बंद केल्यामुळे आमचं मोठं नाराज आहे, आम्ही मजबूर आहेत. आणि मी असं असेल तर आम्हाला कारखाना बंद करून शिवाय पर्याय नाही. मग त्याला सांगितलं कारखाना हा चाललाच पाहिजे. आमचा शेतकरी बांधव कर्नाटकातला असू दे किंवा महाराष्ट्रात जगला पाहिजे आणि कामगार हा टिकला पाहिजे. आणि त्याला कारण काय, राजू शेट्टी साहेब आले तर हे तुम्ही सगळ्यांनी मान्य करा. हा 3200 रुपयाचा रेट कर्नाटकच्या हातीमध्ये, आपण 3400 रेट दिला. मग त्यांचा कारखाना कर्नाटकच्या जनतेचा जो नेत्यांचा कारखाना आहे ते सर्व बंद पडायच्या लाईनवरती आले. म्हणून त्यांची सुपारी घेऊन त्यांचे पॉकेट घेऊन हा कारखाना कर्नाटक हातीमध्ये थांबले. आणि त्यानंतर पर्याय नव्हता म्हणून केला. खरं आज मी विनंती केली की महाराष्ट्र शासनाकडून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सरकारकडून काय असेल तर मदत तिन्ही कारखान्यांना मी करतो. आणि तीच योजना काय अजून वेगळी असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून मी करतो. आणि तुम्ही भरघोस असा अजून वाढीव असं विनंती द्या. आणि तुमच्या कारखान्यामध्ये अजून कुठले प्रकल्प असतील तर अजून राबवा.
अजून कुठे नवीन नवीन उद्योगधंदे असतील तुम्ही वाढवा, त्याच्यामुळे आम्हाला रोजगार वाढेल आणि 2 पैसे तुम्ही पण कमवा आणि ज्या घामाने कष्टाने जे शेतकरी बांधव रात्रंदिवस शेताचा दिवसा मेहनत करत रात्री झोपायला पारा देतात, अशा अवस्था आमच्या तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये असल्या कारणाने आणि एक 10 रुपये 3410 रुपये आपण वाढून आज सगळ्यांचे म्हणणं करून क्लिअर केलं आणि ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी आपल्याला प्रेस घ्यायची होती म्हणून सांगितलं. 3410 प्लस गाळप झाल्यानंतर 100 रुपये किती झाले मग 10. हा चंदगडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढा हा रेट आपण देतोय. खरं भूमिका काय असली पाहिजे की कारखाना चालला तरच आपण शेतकरी बांधव जगू शकेल, कामगार माझा बांधव टिकू शकेल. म्हणून कुणाच्या सुपारी घेऊन मी काम करत नाही, माझ्या जनतेसाठी मी काम करतो. दुसरी गोष्ट, आज जिल्ह्यातले मोठमोठे कारखाने आहेत, शाहू कारखाना आहे, बिजली कारखाना आहे, संताजी घोरपडे कारखाना आहेत. हा रेट आजपासून 25 वर्षापर्यंत मी बघतोय हा रेट 200 रुपयाचा फरक आहे, 200 या 300 रुपयाचा फरक आहे. आणि त्याने कारण काय की बाकीच्या कारखान्यामध्ये ऊस त्यांच्या परड्यामध्ये म्हणजे त्यांच्या दारात ऊस आहे आणि सुपीक जमीन आहे. हा अंतर आणि चंदगडचा अंतर हा फरक आहे. चंदगड हा डोंगराळ भाग आहे आणि आपल्या नेत्यांनी मागासलेला भाग आहे, त्यामुळे चंदगडचा रेट आपलं देता येत नाही. कधी सुद्धा आज मुख्यमंत्री साहेबांचा दौरा आहे, मुख्यमंत्री साहेबांनी चर्चा केली, साहेब आमच्या कारखान्याला तुम्ही मदत करा आणि तुमच्या माध्यमातून केंद्राकडून मदत व्हावी आणि कारखान्याला मी रेट वाढून घेतोय आणि त्यांचा पण आदर करा, आमच्या जनतेचा पण आदर करा आणि आशीर्वाद असेच आपल्या पाठीशी राहू दे असं बोलून मी त्यांची परवानगी घेऊनच हा जनतेसाठी जाहीर केलेलं आहे. एकाच गोष्टी बोलत नाही पण भाऊ आता चंदगड नगरपंचायतीच्या दृष्टीने नेमकं विजन घेऊन काय चाललंय आणि या पुढील 5 वर्षात चंदगड काय दिसणार आहे? आपण बेळगाव पाहिलं तर सगळ्यांनी पाहिलंच असेल. ते बेळगावमध्ये शाश्वत विकास होऊ शकतो, म्हणजे मेडिकल हब होऊ शकते, इंडस्ट्रियल हब होऊ शकते, पर्यटन हब होऊ शकते. आणि ते जर बेळगावपासून अंतर चंदगडचा अर्धा तासावर असेल तर चंदगडचं का होऊ नये. आणि आमचा हा सीमा भाग आहे, हा मराठी बांधवांचा हा भाग आहे, कर्नाटकमधला गडिंग्लज मधले आमच्या लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात तिथला तो भाग आहे. म्हणून आपल्या सीमा भागाचा आमचा विकास का होऊ नये आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय समोर आणि या सरकारसमोर मी वारंवार अधिवेशन मुद्दे मांडलेत आणि आपल्याला हा परिस्थितीची जाण करून दिली आणि पूर्ण एक व्हिडिओ चंदगड विधानसभेमधला जे 5 गड किल्ले आणि जे सौंदर्य जे निसर्ग हा व्हिडिओ मला अधिवेशनाला दाखवायचा होता. तर हा चंदगडच्या जनतेचा सर्व उत्साह बघून मला हा मुख्यमंत्री साहेबांची एवढी मोठी सभा बघून असं वाटतं हे उद्या मी डिक्लेअर करेन. चंदगडच्या जनतेला त्यांचं उत्तर मिळेल की चंदगड आपला हा विधानसभा कुठे चाललाय. आणि एक पर्यटन दृष्टिकोन खूप मोठा चंदगड टू पारगडपर्यंत आजऱ्यापर्यंत हा पर्यटन विकास होईल. तो भाग म्हणजे कऱ्यादी भागामध्ये आणि MIDC मध्ये चांगले इंडस्ट्रीज येतील आणि आपल्याला शाश्वत विकास म्हणून मोठं हॉस्पिटल, आयुष्मान हॉस्पिटल असतील, त्याचबरोबर चांगले मेडिकल कॉलेज असेल, त्याचबरोबर नर्सिंग कॉलेज असेल, त्याचबरोबर बेळगाव बेंगळूर रस्ता 10 मीटरचा मंजूर करून घेतलेला आहे, त्याचं अभिनंदन करायचं आहे. त्याचबरोबर पोलिक रस्ता दिला, त्यांचं अभिनंदन करायचं आहे. 23,000 करोडचा नागपूर टू गोवा रस्ता त्याचं अभिनंदन करायचं आहे. 6,450 कोटीचा निधी तो अभिनंदन करायचा आहे. जैन मंदिरचा 10,000 कोटीचा निधी दिला, ते अभिनंदन करायचं आहे. आज मुस्लिम बांधवांच्या समाजासाठी भरघोस असा चांगला निधी दिला आणि भविष्यात खूप चांगला निधी आणायचा आहे, त्यासाठी अभिनंदन करायचं आहे. आणि नवतरुणांना कॉलेजचं आज कॉलेजचे विद्यार्थी शिक्षणासाठी गडिंग्लज किंवा कळम जातात, तर त्यांच्यासाठी चांगली 4 कॉलेज आपल्या मतदारसंघामध्ये आणायचे आहेत. मग ते आपल्याला उद्या पत्र दिल्यानंतर त्यांच्या तोंडून ते आपण घ्या आणि आपण जे जे शब्द बोलले ते शब्द होतील. त्याचबरोबर गडिंग्लज भागामधला रिंग रोड हा कमीत कमी 400-500 कोटीचा रिंग रोड गडिंग्लज भागात होणं गरजेचं आहे. ते मी साहेबांना उद्या मांडणार आहे, ते सूचना दिलेली आहेत आणि तो मंजूर पण आणणार आहे. त्याचबरोबर चंदगडच्या नगरीसाठी चंदगड नगरपंचायतीमध्ये आपण जे 82 करोडचा अंडरग्राऊंड रस्ता, 56 करोडचा अंडरग्राऊंड इलेक्ट्रिकच्या सगळ्या वायरी अंडरग्राऊंड करतोय, 24,000 करोडचा अंडरग्राऊंड पाणी योजना, प्रत्येक घरामध्ये नळ शुद्ध पाणी. आणि त्या गोष्टीबरोबरच 15 करोडचा समाज कल्याण, 2.5 करोडचा भक्ती निवास, 1 करोडचा नमो उद्यान आणि 15 करोड प्रत्येक वार्डामध्ये आणि 5 करोडची स्पोर्ट्स अकॅडमी डिक्लेअर केली. खरं त्याचबरोबर एक महिलांसाठी चांगली व्यायामशाळा
समाजातले सर्व महिला, माझ्या मुली लेकीवाळी, समाजातील सर्व एक महिला व्यायामशाळा त्यांना गरज आहे. आणि आजचा तरुण मी चंदगडमध्ये गल्लोगल्ली फिरतोय बघितला. आज नवतरुण एक चांगला आज मोबाईलचे व्यसन कमी करून कमीत कमी आपल्या शरीर शिस्तीसाठी चांगली आणि त्यांना चांगलं त्यांचं आयुष्य घडावं म्हणून एक चांगली व्यायामशाळा, या 2 व्यायामशाळा आमदार फंडातून मी स्वतः खर्चाने आता तुम्हाला मी करून देत आहे, जेणेकरून महिला वर्ग पण, मुलींसाठी पण आणि मुलांसाठी आणि आपल्या सगळ्या युवकांसाठी आणि आपल्या सर्व सगळ्यांसाठी 2 चांगल्या अत्याधुनिक सर्व मशिनरी व्यायामशाळा पण देतो. आणि चंदगड नगरपंचायतीमध्ये सर्वात मोठा ट्राफिकचा जो प्रश्न आहे आणि त्याचबरोबर चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये बेळगाव वेंगुर्ला रस्त्याचा जो प्रलंबित प्रश्न आहे त्या संदर्भात काय निर्णय? आता सगळे काय पत्रकार बांधव सगळ्याच गोष्टी मध्ये कबूल करून घेतात. आता मनातली गोष्ट मला नाही बोलायला लागते. चंदगड ही भविष्यात स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून विकास सुरू आहे. हा 23 रस्ता जो चंदगडून गेल्यानंतर हा ब्रिज झाल्यानंतर हा रिंग रोड पण होईल. चंदगडची नगरी आपल्याला हिंडॉ कॉलनी इकडे हेऱ्यापर्यंत जाईल, इकडे जांभळ्यापर्यंत जाईल, तिकडं कमीत कमी सगळे चारी बाजूनी मोठी स्मार्ट सिटी आणि चांगली डेव्हलप सिटी म्हणून आपण चंदगड नगरी उजाले येते. बेळगाव रस्ता 10 मीटरचा रस्ता मंजूर करून आलेले पत्र 100% पत्रव्यवहार झालेले आहेत. आम्ही घोषणा करत नाही, कामं करतो. अजून पुढे अरे युतीमधला धर्म आहे, जर सिंधुदुर्ग सरकारचं काय विचार भाऊ आज भाऊ आता अरे युती धर्माचा विषय बोला. चंदगड नगरपंचायत असू द्या किंवा गडिंगज नगरपालिका असू द्या, आपल्यासोबत आज शिवसेना शिंदे गट आपल्यासोबत चंदगड नगरपंचायतीमध्ये आहे, नगरपालिकेमध्ये तिथं जनता दल आपल्यासोबत आहे. तर या युतीच्या संदर्भाने उद्या काय चित्र पाहायला मिळणार आहे आपल्याला? चंदगड नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आपण युतीमध्ये आहोत आणि आदरणीय माजी मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा गट आणि भारतीय जनता पक्ष आम्ही सत्तेमध्ये पण सोबत आहोत आणि या चंदगड नगरपंचायतीत पण ताकदीने सोबत आहोत. आमचे संभाजीराव देसाई आमचे नगराध्यक्ष उमेदवार होते, त्यांनी सहकुशीने जाहीर आपण एकत्र काम करायचं आणि आपली युतीमध्ये आपण एकत्र आहोत म्हणून सगळे त्यांचे सर्व सहकारी, सर्व शिवसेनेचे आमचे पालकमंत्री आंबेडकर साहेब आणि आमचे भाजपचे आमचे चंद्रदादा, आमचे मुन्ना माडिक साहेब आणि आमचा पक्ष आम्ही एकत्र काम करतो. गडहिंग्लजमध्ये आमच्या जनता दलांच्या नेत्या स्वातीताई, जनसुराचे नेते आमचे विनय कोरे साहेब, भारतीय जनता पक्ष आणि आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा गट, आंबेडकर साहेबांची आपण हे सोबत आपण हे निवडणुकीला समोर जात आहोत. आजऱ्यामध्ये आमचे नेते आदरणीय अशोकनाथ चराडी साहेब आणि सर्वांना त्यांचं पॅनल करून स्थानिक लेवलला हे राजकारण आणि आदेश ज्या ज्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या लेवलला स्थानिक नेत्यांनी त्यांच्या आघाडी करायचा त्यांना आदेश दिल्यामुळे ती आघाडी आणि तिन्ही नगरपंचायती हा चंदगड विधानसभेमध्ये तिन्हीच्या तिन्ही भारतीय जनता पक्ष ताकदीने निवडून येते. गडिंग्लजमध्ये तुळची भूमिका म्हणजे इतर पक्षांची युती केली, आजऱ्यामध्ये स्थानिक आघाडीवर बोललं आणि चंदगडमध्ये कमळ चिन्हावर लढतात, त्याबद्दल काय? नाही, कमळावरचं चिन्ह म्हणजे असला विकास हा भारतीय जनता पक्ष सत्तेवरती मुख्यमंत्री साहेब म्हणून आहेत आणि नगर विकास खाता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे. तर नगरचा विकास हा एकनाथ शिंदे माध्यमातून होणार आणि मुख्यमंत्री या नात्याने भरघोस आशीर्वाद हा चंदगड नगरीसाठी असतात आणि आता सगळी पॉवर मुख्यमंत्री असतात आणि ह्याच गोष्टी चंदगड विधानसभेसाठी सगळ्यात भक्कमपणे मुख्यमंत्री साहेब आपण जे बोललो त्यापेक्षा 100% जास्त देऊन जातील हा विश्वास मला आहे. भाऊ आता या सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्ही आणि मुश्रीफ साहेब तुमच्या दोघांचीही आता प्रतिष्ठा जवळपास पणाला लागलेली आहे. तर हेच चित्र, हेच राजकीय समीकरण, विरोध हा भविष्यात पण दिसेल का? हे बघा, जिल्ह्यामधले सगळे नेते दिग्गज आहेत. माडिक परिवार असेल, मुश्रीफ साहेब असेल, बंटी पाटील साहेब असतील आणि किंवा घाडगे परिवार खूप मोठे लोक आहेत. आपण एक सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालाय. अजून आम्ही तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं नाही. कार्यकर्ता भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता म्हणून मी सक्षमपणे काम करतोय
आणि त्यांची तुलना आमची तुलना कधी करू नका. ते फार मोठे लोक आहेत. आम्ही सामान्य माणसांचा आवाज म्हणून जनतेच्या अपक्ष निवडून दिलेले आहेत. मी कार्यकर्त्यांतून भक्कम आहेत. आणि हे सांगा की बाबा भारतीय जनता पक्ष सच्चा कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस साहेबांचा परम भक्त आणि कार्यकर्ता, हे असं बोला. भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता असं बोला. खरं त्यांची माझी तुलना करू नका. ते प्रचंड मोठे नेते आहेत. तुम्ही ठरवून घ्यायला राजेश पाटलाची क्लिप घेऊन आले काय तुम्ही? चंदगडची नगरपंचायत निवडणूक चालू आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये चंदगड शहरामध्ये आपण आता पाहिलं तर राज्यामध्ये भाजप मुस्लिमांना उमेदवारी फार तर पाहिलं तर कुठं कुठं दिसत नाही. परंतु या नगरपंचायतीमध्ये असं दिसायला मिळतं की ह्या अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी भाजपकडून खूप मिळाली. हो, मी महाराष्ट्राचं तर महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्र नेते बोलतील. सदगड विधानसभा क्षेत्रामध्ये बोलायचं झालं तर आजपर्यंत आत्ताच बघितलं तुम्ही, निवडणुका आले की आमच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेत्यांचं एक स्लोगन आहे, शाहू फुले आंबेडकर आणि समता, आणि धार्मिक ते निर्माण होऊ देणार नाही, हे त्यांचे स्लोगन आहेत. आता ही जनता कंटाळली या वर्षाला. त्यांनी त्यांच्याकडे सगळ्या पक्षांनी सगळ्या आमदारकी खासदारकी एकदा नाही 6-7 वेळा भरली, मंत्रिपद भोगली, तर त्याच्या पुढे त्यांच्या स्लोगन पुढे जात नाही. कारण मी ह्याच्या पुढे जाऊन सांगेन की आता उमाजी नाईक साहेबांचं महामंडळ आपण या समाजासाठी मागणी करतोय. त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकर आणि समता हा याचा आदर आम्ही करतो. संविधानाचा आदर जे आदरणीय मोदी साहेब जे करतात तसं देशामध्ये कोणी संविधान समजूनच नाही घेतलं. हे श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकरांची संविधान हे लिहिलेल्या घटनेचा आधार करून आज भारतीय जनता पक्ष सक्षमपणे मुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा नरेंद्र मोदी साहेब असतील, हे संविधान आधार करून आम्ही सर्व मान सन्मान दाखवून असतो. त्या लोकांना दुसरी एक भावना धार्मिक ते निर्माण होणे. आणि आम्ही शाळेच्या पहिलीपासून कॉलेजपर्यंत आम्ही सर्व समाजाचं शिकतो. आमच्या त्या लेकीकडे आमच्या लेकीकडे सुद्धा शिकतात. आणि आता हे ते निर्माण का व्हावं. कधी असं झालंय का चंदगडच्या याच्यामध्ये? मला जिल्ह्याचं चंदगड विधानसभा बोलतो असं कधी होऊ देणार नाही. आणि पहिल्यांदा ह्या माता भगिनी विश्वासाने भारतीय जनता परिवाराचे सभासद झालेत. म्हणून माझा त्यांच्याप्रती ज्या भावना आहेत, ज्या माझ्या इतर माझ्या समाजातल्या बहिणी आहेत तसंच भावना त्या माझ्या मुस्लिम बांधवाबद्दल, त्या बहिणीबद्दल, त्या आईंसाहेबाबद्दल असेल. आणि त्यांनी जो मला आदर माझा केलाय तर मला भविष्यात असा आशीर्वाद जो त्यांनी दिलाय आणि त्यांचे मौली साहेब असतील, मस्जिदमधून बाकीचे सर्व असतील, यांनी निर्णय घेतला की आता विकासाच्या मुद्द्यावरती आपण सर्वत्र सगळं मतभेद विसरून, मतभेद आमचे कधी नव्हते तर ह्या इतर विरोधकांनी मतभेद निर्माण केले ते विसरून विकासाच्या मुद्द्यावरती भाजपसोबत राहायचं. आणि भाजप विकास का करेल ही केंद्रातली सत्ता भाजपची आहे. आयुष्यमान हॉस्पिटल असेल, मेडिकल मोठे कॉलेज असतील ते केंद्र सरकार देणार आहे आपल्याला. आज बेळगाव रस्ता केंद्र सरकार देणार आहे. म्हणून मोदींचं सरकार असणं गरजेचं मोदी सरकार आहे. आज राज्याचं सरकार भक्कमपणे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, भक्कमपणे सरकार आहे आपलं. त्या माध्यमातून आपला विकास म्हणून आपल्याला अजून पर्यटन दृष्टिकोनातून गड किल्ले आहेत, उद्योगधंदे आणायचे आहेत, मोठ्या शैक्षणिक हब करायचे आहे. त्या गोष्टी मुख्यमंत्री सक्षमपणे उभे आहेत. म्हणून भारतीय जनता पक्ष सत्ता आहे. चंदगड नगरपंचायत भारतीय जनता सत्ता आल्यानंतर आता सत्ता नसतेवेळी सुद्धा 195 कोटीचा आपण निधी दिला तर 1000 कोटीचा निधी उद्या साहेबच्या समक्ष उद्या देतील. चंदगड नगरी स्मार्ट सिटी करायची आहे, राजकीय मतभेद वेगळे ठेवायचे आहेत, विकासाच्या मुद्द्यावरती बोलायचं आहे. आणि चंदगड विधानसभेचं नाक आहे. आणि बाकीच्यांनी काय केलं ते विसरून आपण काय करतोय भावनेचा म्हणून पुढे जायचं आणि सर्वांगीण विकास सर्वांना सोबत घेऊन जायचंय. याच्यामध्ये राजकारण कुठलाही नाही.